वावरले संघ इथे टॉस विन होऊन मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, क्षेत्ररक्षण सजवलं सुद्धा आता आणि सलामीचे बॅटर आपण पाहतोय आपटी संघाकडून मैदानात एंटर झालेत। स्ट्राईक एंडला आपण पाहताय एक जबरदस्त असा एक धाकड बल्लेबाज हार्ड हिटर फलंदाज सूरज ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दोन्ही संघाचे 12वा खेळाडू आपण इथे लगेचच पाठवायचे आहेत। ओके, नॉन स्ट्राईक एंडला कोण आहे? किशोर। गोलंदाजी मार्फत पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज समीर। पहिला चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय, चेंडू गोळीच्या वेगाने सरसरत आलाय सीमा रेषेच्या बाहेर। कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा येतोय हा खणखणीत दणदणीत असा हा 4 धावांसाठी आलाय चौकार। धन्यवाद। सुरुवात मात्र नक्कीच आपण पाहतोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो रुपेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच। रुपेश चला आपण यायचंय आणि आपलं ट्रॉफी आपण कलेक्ट करायची आहे। मी विनंती करते रुपेश आवासकर की आपण मॅन ऑफ द मॅचचं ट्रॉफी आपण नक्कीच द्यायचे रुपेश या बॅटरला। रुपेश कर्णुक पहिला चेंडूवरती मात्र नक्कीच आपण पाहिलं। विनंती आहे समोर जी गाडी उभी आहे त्या गाडीची लाईट आपण बंद करायची आहे, त्याच्यामुळे मैदानामध्ये थोडासा व्यत्यय निर्माण होतोय। मोबाईलची बॅटरी सुद्धा ऑन आहे बघा, ती सुद्धा आपण बंद करायची आहे, त्याच्यामुळे मैदानात थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतोय। पहिला चेंडू मात्र आला स्क्वेअर लेग रिजनला, सूरजच्या बॅटमधून 4 धावांसाठी चौकार। नेक्स्ट बॉल पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज मार्फत आपण पाहतोय समीर या गोलंदाजाला। इथे मात्र आता चेंडू मात्र हवेत आहे आणि हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत असा हा षटकार। आता गेल्या मात्र इथं ऑन फायर झालाय, आक्रमक भूमिका धारण करतोय। पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार आलाय। थोडंसं आता विचार करण्यास भाग पडले गोलंदाज समीरला, नक्कीच मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू। इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण निश्चित स्वरूपात संघासाठी मात्र 3 धावा वाचवण्याचं काम करते क्षेत्ररक्षक वावरले संघाचा। इथे पाहतोय आपण 1 धाव मिळतीये। नॉन स्ट्राईक एंडचा आता बॅटर स्ट्राईक एंडवरती आलाय, तो म्हणजे आपण पाहतोय किशोर मात्र आता स्ट्राईक एंडवरती आलेला आहे। स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे आणि स्वतः गोलंदाज मात्र नक्की चेंडूच्या खाली येतोय, परंतु यावेळेस थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते। परंतु ज्या वेळेस गोलंदाज झेल पकडत होता त्यावेळेस बाजूचे 2 खेळाडू त्याला बॅकअप करणं गरजेचं होतं। कदाचित हाताला चेंडू लागून समोरच्या फिल्डरच्या हातात गेला असता, परंतु दोन्ही खेळाडू मात्र पाहत बसले आणि यावेळेस मात्र जीवनदान भेटलं, ते म्हणजे किशोर या फलंदाजाला। इथे मात्र आपण पाहतोय बॅटच्या पट्ट्यात मात्र चेंडूला घेतलाय आणि भेदून दिलाय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय। 1 बाउंड 4 धावांसाठी चौकार। खऱ्या अर्थाने मैदानामध्ये आक्रमक भूमिका धारण करतोय। आणि यावेळेस मात्र हा चेंडू मात्र आपण पाहतोय येतोय डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होते। दरम्यान पहिलं P1चं षटक इथे समाप्त झाले आणि 1 षटकाच्या अंती आपण पाहतोय आपटी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनगडी बाद 16 या धावसंख्येवरती। तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं या शिवशक्ती चषकामध्ये मी सहर्ष स्वागत करतोय समालोचक अनिल कोळी, जे घर बसल्या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा पाहतायत त्या संपूर्ण सर्व क्रीडा रसिकांचं मी इथे सहर्ष स्वागत करतोय।
अतिशय जबरदस्त अशी स्पर्धा आपण पाहताय. स्पर्धा अभिमानाची स्वाभिमानाची शिवशक्ती चषक आयोजक करते शिव प्रतिष्ठान परळी कुंभारळी. एकगाव ग्रामीण मध्ये आपण पाहतोय ही दुसरी लढत चालू आहे. आपटीच्या विरोधात वावरले. याच्या अगोदरचा आपण सामना पाहिलाच होता ढेकूच्या विरोधात मुळगाव. अतिशय जबरदस्त सामना नक्कीच झाला. चुरशीचा सामना झाला. पुन्हा एकदा विनंती असेल समोर जी गाडी आपण पार्क करताय त्या गाडीच्या लाईट्स आपण बंद करायच्या आहेत. त्याच्यामुळे मैदानामध्ये थोडासा व्यत्यय निर्माण होतोय. यानंतरचा सामना जो असणार आहे दोन्ही टीम्सने तयार राहायचंय. सुधागड क्रिकेट असोसिएशनच्या दोन्ही टीम्सने भालगुलच्या विरोधात ढोक्षेत दोन्ही संघाने तयार राहायचंय. 3 षटकांचा सामना असेल. अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव कंप्लीट. दुसरी धाव होण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळतील त्या आपटी या संघाला आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि लॉंग ऑफला मात्र भेदून दिलाय. 6 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणीत षटकार. साऱ्या जगात धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज दुसरं षटक घेऊन आलाय जीतच्या माध्यमातून. परंतु यावेळेस मात्र अतिशय जबरदस्त मात्र फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिजनला आला. 6 धावांसाठी किशोरच्या बॅटमधून षटकार. सिद्धेश मांगुळकर मात्र इथे आलाय. त्याचं आम्ही स्वागत करतोय. एक अतिशय जबरदस्त खेळाडू सिद्धेश मांगुळकर स्टेप आउट करून मारला. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळला. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का परंतु इथे मात्र वेट कॉल जरूर आला. 1 धाव मिळते ते आपटी या संघाला आपण पाहतोय. जवळजवळ आता आपण पाहतोय 12:40 झालेली आहेत. अर्धी रात्र आता सरलेली आहे आणि आता अर्धी रात्र बाकी आहे. एकगाव ग्रामीणची ही दुसरी लढत पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. पंच दंडित करतायत. दोन्ही हात समांतर. स्क्वेअर चेंडू अवंतर स्वरूपाची 1 धाव खात्यामध्ये ऍड होते. आपटी या संघाची आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोचले ती 26 या धावसंख्येवरती. 26 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट्स. नेक्स्ट बॉल जीतच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला सूरज. लोअर फुलटॉस चेंडू आणि या लोअर फुलटॉस चेंडूला मात्र परफेक्ट निरकून पारखून घेतलाय आणि भेदून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग रिजनला नक्कीच येतोय हा 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रेझरमध्ये सूरजच्या बॅटमधून आलाय दमदार षटकार. नक्कीच आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल भन्नाट वेगाचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. यॉर्कर चेंडू. या यॉर्कर चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम करतोय बॅटर सूरजच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघा एक चांगल्या क्रिकेटरची ओळख चांगल्या चेंडूला सन्मान देणं ही खऱ्या अर्थाने एक चांगल्या क्रिकेटरची ओळख आहे. 99 वरती बऱ्याच वेळा सचिन तेंडुलकर यांना स्टीव्ह बकनरने मात्र बऱ्याच वेळा आउट दिलंय परंतु कोणतेही आर्ग्युमेंट्स न करता ते डिसिजन त्यांनी मान्य केलंय. म्हणून आज संपूर्ण जगामध्ये क्रिकेटचा देव म्हणून संबोधले जातात सचिनजी तेंडुलकर.
गोलंदाज आपण पाहतोय वावरले संघाकडून साहिल मात्र नक्कीच आलाय आणि या साहिलच्या मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र 6 धावांसाठी ठोकला षटकार. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल पाहतोय आपण. अतिशय जबरदस्त नक्कीच कव्हरला खेळून काढलाय चेंडू आणि इथे मात्र फिल्डिंग मिस फिल्डिंग पाहायला मिळते. जिथे 1 धाव होती तिथे मात्र आता मिळत आहेत 4 धावा. नक्कीच इथे मात्र आलाय हा कव्हरच्या दिशेला 4 धावांसाठी चौकार. भूमी आहे धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 43 या धावसंख्येवरती. 43 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. अतिशय जबरदस्त इथे मात्र पार्टनरशिप मात्र बनताना दिसते आपटी संघाकडून सूरज आणि किशोर याची. आणि यावेळेस मात्र अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू येतोय. दरम्यान या चेंडूवरती यष्टीरक्षकांना थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरते आपटी संघ. बाईकच्या स्वरूपात मात्र 1 धाव ऍड होते खात्यामध्ये. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आता पाडतोय आपण किशोर या बॅटरला. अतिशय सुंदर चेंडू यावेळेस आपण पाहतोय साहिलच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय साहिल मात्र कमबॅक मात्र करून देतोय आपल्या वावरले या संघाला. येतोय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू आपण पाहिलात. या चेंडूला आडव्या बॅटने खेळून काढलंय. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे आरामात कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावे लागेल ती आपटी या संघाची आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 46 या धावसंख्येवरती. 46. तिसरं षटक चालू आहे. अजूनही 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि इथे मात्र आता गोलंदाज चुकी करताना दिसतोय. पंचांचा डिसिजन आलाय. हा नो चेंडू म्हणजे आता पुढचा चेंडू असेल बॅटरला सुवर्ण संधी. उघडा डोळे पहा नीट येणारा असेल चेंडू. हा फ्रेटचा चेंडू असेल. चाहो जैसा मारो खऱ्या अर्थाने या चेंडूवरती आता फ्रेटचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू. पंचांनी मात्र इथे दंडित केले. स्क्वेअर चेंडू अवांतर स्वरूपाची 1 धाव खात्यात ऍड होते. फ्रेट मात्र कंटिन्यू असेल. आणि यावेळेस मात्र आता नक्कीच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र येतोय हा डॉट, निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या अंती आपण पाहतोय धाव संख्या झाली ती आपटी या संघाची 48 धावसंख्या झाली. लॉस ऑफ 0 विकेट. संधी देतोय आता डीजे ऑपरेटरला. वावरलेच्या विरोधात आपटी ही लढत पाहायला मिळते मैदानावरती. वावरले संघाने प्रथम टॉस विन होता मात्र क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतला आणि आता परत 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले 48 धावसंख्या लागले. लॉस ऑफ 0 विकेट्स. आता शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय.
मंथन मात्र शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय सूरज याला. सूरज वैयक्तिक खेळतोय. 10 चेंडूमध्ये 32 धावांवरती सूरज खेळतोय. इथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता आणि या शॉर्ट पिच चेंडूचा मात्र घेतलाय खरपूस समाचार. चेंडूला भेदून दिलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. केली होती मी बरोबर 4:30 वाजता की आज डीजे ऑपरेटर मात्र प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करणार. आणि काय मनोरंजन होते आपल्या माध्यमातून. कौतुक कौतुक आणि कौतुक. कधी ऐकलेच नाही असे गीत आपण ऐकवतायत. जबरदस्त. इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये काय घडतंय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. पंचांचा डिसिजन येतोय. एक धाव मिळते. आपटी या संघाला आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 55 या धावसंख्येवरती. चौथं षटक चालू आहे. गोलंदाज आपण पाहतोय मंथनच्या माध्यमातून जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ टाकून झालाय आणि 55 धावा स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. अतिशय यावेळेस आपण पाहतोय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न करतोय बॅटर किशोर. मात्र नक्कीच आपण पाहतोय परंतु यावेळेस चेंडू बॅटला स्पर्श होत नाहीये. येतोय हा डॉट चेंडू. निर्धाव चेंडू. इथे मात्र आता चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय आणि यावेळेस मात्र काय घडतंय. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर नक्कीच पाहायला मिळतंय. 2 धावा वाचवल्यात. इथे डायरेक्ट थ्रो केला जाईल आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय किती धावा मिळतील पंच. 3 धावा मिळतील. टोटल 3 धावा नक्कीच मिळतात. आपटी संघाला आपण पाहतोय धावसंख्येत वाढ झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 58 या धावसंख्येवरती. 58 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. स्ट्राईक वरती मात्र आता आपण पाहतोय न्यू बॅटर आलाय. स्वप्नील मात्र नक्कीच आलाय. इथे मात्र पॉइंटच्या दिशेला हलकासा कट केलाय. हा चेंडू आपण पाहतोय आणि या चेंडूवरती मात्र
एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र आता इथे किशोर मात्र बाद होतोय. दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकाच्या अंती मात्र धाव संख्या झाली आपण पाहतोय आपटी या संघाची 59 धावा, 60 धावांचं टार्गेट उभं केलंय ते म्हणजे वावरले या संघाच्या समोर. आता विनंती असेल आपटी संघ आपण लगेचच जायचंय मैदानात आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि वावरले संघ आपले सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. देऊयात संधी आता डीजे ऑपरेटरला. घोटाळा 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 गडबड
बॅटर मैदानात एंटर होते. आता आपण पाहतोय वावरले संघाकडून सुयोग पार्टे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जीत. चोवीस चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रन रेट 15 धावांची आवश्यकता असणार आहे. आपटी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 59 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या आणि 60 धावांचं टार्गेट उभं केलं ते वावरले या संघाच्या समोर आपण पाहतोय. सलामीचे बॅटर मात्र समीर आणि जीत मैदानात आला असताना पहिल्या चेंडूवरती मात्र किशोरच्या समीर मात्र इथे बाद झालाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण न्यू बॅटर मैदानात, तो म्हणजे सुयोग. आणि यावेळेस मात्र हा चेंडू आपण पाहतोय पंचांचा डिसिजन येतोय. हा नक्कीच वाईट स्क्वेअर चेंडू अवंतर स्वरूपाची मात्र एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाते, ती म्हणजे वावरले या संघाच्या. नेक्स्ट मॅचचा टॉस नक्कीच आपण पाहतोय मंगेश चव्हाण यांच्या हस्ते आपण करतोय. आणि आता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि भेदून दिलाय. लॉंग ऑन रिझनला आलाय हा हायेस्ट बिगेस्ट लॉंगेस्ट षटकार. षटकार. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय स्लो व्हेरिएशन पाहायला मिळते. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय. एक धाव कंप्लीट झालेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट झाली. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावं लागेल, ती वावरली या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 60 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या चेंडूवरती विकेट आली समीरची आणि त्याच्यानंतर मात्र सुयोग मैदानात आला आणि सुयोगने मात्र नक्कीच षटकार ठोकला लॉंग ऑन रिझनला आणि त्याच्या पाठोपाठ मात्र आता आल्यात 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा इथे मात्र फाईन लेग क्षेत्र निवडलं होतं, परंतु यावेळेस मात्र काय होते मैदानामध्ये एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे जीत मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. डीजे मंगेश चव्हाण यांच्या हस्ते आपण हा टॉस करतोय. सुधागड क्रिकेट असोसिएशनच्या या दोन्ही संघांचा आपण विनर वर्सेस विनर. दरम्यान आपण पाहतोय नक्कीच नेक्स्ट बॉल स्लोअर अटेम्प्ट केला आणि या आता मात्र स्लोअर अटेम्प्टला मात्र व्यवस्थितपणे निरकून पारखून घेतलाय बॅटर सुयोगने मात्र आणि भेदून दिलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत षटकार. दरम्यान या 6 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहतोय वावरले या संघाची. 15 धावा नक्कीच मात्र स्कोरबोर्डवरती लागले 2 गडीच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॉल आणि या वेळेस मात्र अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळतोय. पहिलं षटक मात्र इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अंती मात्र धावसंख्या होते ती म्हणजे 15 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. आता शेवटचे 18 चेंडू आणि आता 45 धावांची आवश्यकता असेल. रिक्वायर्ड 100 पर ओव्हर 15 रन्स. 18 चेंडू आणि 45 धावा. चला विनंती असेल नो टीम मीटिंग लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अठरा चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. सरासरी आता रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय प्रत्येक ओव्हरमध्ये इथून
15 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या 2 गणींच्या मोबदल्यात. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय आपटी या संघाकडून. रमेश, चला नो टीम मीटिंग, नो टाइम पास, स्पीडअप करायचंय, पंचांना विनंती असेल. अठरा चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय रमेश आपटी या संघाकडून. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वावरले संघाकडून साहिल. आणि या वेळेस मात्र आपण पाहतोय अतिशय सुंदर चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू मात्र येतोय साहिलच्या माध्यमातून. पहिला चेंडू इथे मात्र आलाय डॉट. समीकरण आता 17 चेंडू आणि आता 45 धावांची आवश्यकता असणार आहे. 17 चेंडू आणि 45 धावा. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय जरूर धावत, परंतु या चेंडूवरती मात्र आलाय हा कव्हरला अतिशय जबरदस्त असा ब्रँडेड षटकार. डिसिजन नक्कीच हा चेंडू थोडासा लाईनच्या मात्र पुढे पडल्या असल्या कारणाने पंचांनी मात्र इथे डिसिजन आता मात्र दिलंय. आणि समोर सुद्धा सगळे खेळाडू उभे आहेत, त्यांनी सुद्धा सांगितले की हा 1 बाउन्स 4 धावांसाठी आहे चौकार. चार धावांसाठी आलाय चौकार. चेंडू द्यायचंय मैदानात. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. चला पुन्हा एकदा मॅच ऑन होते. 16 चेंडू आणि आता 41 धावांची आवश्यकता आहे. 19 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय इथे. मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक मात्र हजर आहे आणि या वेळेस मात्र या चेंडूवरती मात्र मिळते 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. पंधरा चेंडू आणि आता 40 धावांची आवश्यकता असणार आहे. बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडूला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक हजर आहे. या वेळेस मात्र आपण पाहतोय कोणतीही चुकी करणार नाही. दरम्यान इथे मात्र एक सोप्पा झेल मात्र टिपलाय आणि इथे बॅटर मात्र आउट होतोय. तो म्हणजे काय डिसिजन आहे पंच? ओ योटी आउट. अतिशय जबरदस्त आता झेल मात्र इथे टिपलाय. संधी देऊयात आपण आता डीजे ऑपरेटरला. मैदानामध्ये एंटर होते. आपण पाहतोय वावरले संघाकडून मंथन मांडे. आता 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि 14 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक चालू आहे. गोलंदाज आपण पाहतोय रमेशच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 14 चेंडू आणि आता 40 धावांची आवश्यकता असेल.
तर गंगाधर दादा देशमुख यांचं त्रिशा हॉटेलची संपूर्ण टीम मात्र नक्कीच आता इथे येत आहे. त्यांचं आपण नक्कीच आता सहर्ष स्वागत करतोय. या संपूर्ण खऱ्या अर्थाने लीगसाठी आणि या मॅचेससाठी अतिशय जबरदस्त मोलाचं योगदान ते म्हणजे गंगाधर दादा देशमुख आणि त्रिशा हॉटेलच्या या संपूर्ण सहकार्यांचं नक्कीच लाभलंय. तर त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र आपण पाहतोय सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आलाय तिथे. एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेवरती समाधान होते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 या धावसंख्येवरती. दुसरं षटक समाप्त होते आणि 2 षटकाच्या अंती मात्र 22 धावसंख्या झाले 3 गडीच्या मोबदल्यात. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता असेल. रिक्वायर्ड रन रेट मात्र आता वाढलंय. जिथे 15 होते तिथे आता मात्र 19 झालंय. म्हणजे 12 चेंडूने 38 धावांची आवश्यकता आहे. नो टीम मिटिंग लगेचच आपण टीम क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मायनी संघाचे सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला आपण यायचे. सर्वांनी विनंती असेल त्यांची. यानंतरची नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे जांभिवलीच्या विरोधात मायनी. बघा सुधागड क्रिकेट असोसिएशनची मॅच जी होती काल आपण एकगाव ग्रामीणच्या 4 सामने झाल्यानंतर विनर वर्सेस विनर ही मॅच खेळवली होती आणि आज सुद्धा आपण त्याच पद्धतीने ती मॅच खेळवणार आहोत असं आयोजकांकडून सांगण्यात येते. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. आपण 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. गोलंदाज तिसरं षटक घेऊन आलाय आदर्श. इथे मात्र सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय आणि या चेंडूवरती मात्र 1 धाव मिळते. आता शेवटचे 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि 11 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता असणार आहे. मायनी संघाचे सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मुख्य मंचाच्या डाव्या बाजूला आपण यायचंय. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून धावत आलाय सूरज आणि यावेळेस सूरज मात्र कोणतीही चुकी करणार नाही. दरम्यान एक सोप्पा झेल मात्र टिपलाय आणि इथे मात्र बॅटर मात्र आउट झालाय. न्यू बॅटर मैदानात पाहतोय आपण. एंटर झालाय वावरले संघाकडून सुजल पार्टे. समीकरण 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्फत पाहतोय आपण आपटी संघाकडून आदर्श मात्र गोलंदाजी करतोय. 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि 37 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. गुडलाईन चेंडू उचली घेऊन मात्र एसटी रक्षकाच्या हातात जातोय आणि एसटी रक्षक मात्र आपली कामगिरी चोख पार पाडतोय. येतोय हा डॉट चेंडू. शेवटच्या आता 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 37 धावांची आवश्यकता. त्रिशा हॉटेलचे सर्वा गंगाधर दादा देशमुख मात्र इथे नक्की झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्रिशा हॉटेल म्हटल्यानंतर आणि यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय येतोय हा सुजल पार्टीच्या बॅट मधून येतोय हा लॉंग ऑन रिजनला 6 धावांसाठी षटकार.
समीकरण थोडं आता बदललंय. शेवटचे 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि आता 31 धावांची आवश्यकता आहे. अतिशय जबरदस्त असं हे त्रिशा हॉटेल पाली खोपोली रोडवरती टाटाचा माळ या गावाच्या नजदीकच आपल्याला एक अतिशय चांगला अनुभव मात्र मिळेल. या त्रिशा हॉटेलला कधी गेलात तर एक व्हिजिट करा. अतिशय चवदार असं नक्कीच मात्र तिथे आपल्याला मांसाहारी शाकाहारी हे पदार्थ खायला मिळतील. आणि यावेळेस मात्र काय घडलंय मैदानामध्ये, डायरेक्ट हिट केला गेलाय. रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे बाद होतोय. बॅटर आपण पाहतोय तो म्हणजे सुजल मात्र इथे बाद होतोय. परंतु यावेळेस आपण पाहतोय त्रिशा हॉटेलची संपूर्ण टीम या संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र भेट देण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित राहिलेत. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण नक्कीच स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपण या संपूर्ण टीमचं खूप सारं मोठं योगदान या मॅचेससाठी गंगाधर दादा देशमुख यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. शेवटच्या आता आपण पाहतोय 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 31 धावा. आणि अतिशय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. तिसरं षटक समाप्त होते. 3 षटकाची अंतिम धाव संख्या झाली ती आपण पाहतोय. 29 धावा स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. 6 चेंडू आणि आता 31 धावांची आवश्यकता असेल. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. 6 चेंडू आणि 31 धावा. सहा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. गोलंदाज अंतिम षटक घेऊन येते आपण पाहतोय आपटी या संघाकडून श्रेयश. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय श्रेयसच्या माध्यमातून अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू इथे आलाय. आता 5 चेंडू आणि आता 31 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 31 धावा. आणि यावेळेस मात्र आता चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय परंतु थोडीशी ताकद मात्र इथे कमी पडते. नक्कीच आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. 4 चेंडू आणि आता 31 धावांची आवश्यकता. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू हवेत आहे आणि एक चांगला झेल मात्र नक्कीच टिपलाय क्षेत्ररक्षकाने. यावेळेस आपण पाहतोय सनील धानिवले कुठे असाल तर आपण या. विनंती असेल आपल्याला की मुख्य मंचावरती. शेवटचे 3 चेंडू बाकी आणि 31 धावांची आवश्यकता आहे. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय
सागर डोकले यांच्याकडून मात्र 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक लागलंय. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र सरळ बॅटने खेळून काढलाय. एकही धाव मात्र या चेंडूवरती येत नाहीये. समीकरण बॅलन्स आहे. 2 चेंडू आणि 31 धावा. शेवटचा आता हा चेंडू शिल्लक. या चेंडूवरती जर विकेट जर आली तर त्रिशा हॉटेलचे मालक गंगाधरदा देशमुख यांच्याकडनं मिळतील 500 रुपये. परंतु या वेळेस मात्र नक्कीच हा चेंडू आलाय डॉट. दरम्यान इथे मात्र आपटी संख्या ठरलाय विजयी आणि पुढील वाटचाली शुभेच्छा असतील वावरले संघाला. दोन्ही संघाचं अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. तर आपण आता स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळतोय. तर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. त्रिशा हॉटेलचे आपण मालक गंगाधरदादा देशमुख यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे यथोचित स्वागत आणि सन्मान घेतोय. त्रिशा हॉटेलचे कुक आपण पाहतोय संतोष सिंग यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय स्वागत. धन्यवाद. त्याचप्रमाणे आपण पाहतोय चला आता आपण आयोजकांकडून आपण पाहतोय एक डिसिजन नक्कीच येईल लवकरच. जो